रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर अजिबात वेळ वाया न घालवता आपण आता इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता आकाशला नम्रताने केलेला खोटारडेपणा समजणार आहे आणि मग मात्र आता आकाश नम्रतावरती अफलातून चिडणार आहे। आता नेमकं असं काय घडतं, आकाश नम्रतावर का रागवतो, कसं घडतं, काय होतं, या सर्व गोष्टींचे अपडेट सविस्तर आपल्या या व्हिडिओमध्ये व्यवस्थित पाहूया। तर इकडे आपण सध्या पाहतोय की इकडे आता जे जजेस असतात त्यांनी प्रत्येक जे कंटेस्टंट असतात त्यांचे पदार्थ चाखून बघायला घेतलेले असतात आणि त्यावेळी इकडे ईश्वरीला काळजी वाटत असते की आपला पदार्थ छान झाला असेल का। पण जजेस आता पदार्थाची चव घेतात आणि त्यांना तो पदार्थ खूपच जास्त आवडतो, कारण तो पदार्थ हा चविष्ट तर असतोच, त्याचबरोबर त्याचं प्रेझेंटेशनही चांगलं असतं। त्याच्याबरोबर ईश्वरीने वेजेस सर्व केलेले असतात आणि ऑफकोर्स वेजेस म्हटलं की हेल्थ आलीच। त्याचबरोबर ईश्वरीने सत्तूचं पीठ वापरलेलं असतं जे खूप जास्त हेल्दी असतं। त्याचबरोबर आता नम्रताचं सुद्धा प्रेझेंटेशन चांगलं असतं, पोह्यांची चव परफेक्ट असते, सो तिचासुद्धा नंबर येतो। त्याच्यानंतर आता जे सगळ्यात आघाडीवरती होते म्हणजेच सौदामिनी क्रिएशन, त्यांनीसुद्धा चांगलं रिप्रेझेंट केलेलं असतं। सौदामिनी क्रिएशनला त्यांचाही नंबर आलेला असतो, तिन्ही जोड्या पुढच्या राऊंडला गेलेल्या असतात। त्याच्यानंतरनं मग आता इकडे वेळ आलेली असते ती म्हणजे एका छोट्याशा ब्रेकची। मग आता सगळे जे कंटेस्टंट असतात ते ब्रेक घ्यायला गेलेले असतात आणि त्यावेळी इकडे अर्णव ईश्वरीकडे येतो आणि तो तिला विचारतो, मिसिंदर तू ठीक आहेस ना, तुला काही त्रास तर होत नाही आहे ना। त्यावेळी इशू म्हणत असते की नाही काही नाही, मी आत्ता ठीक आहे। अर्णव म्हणतो काय ठीक आहे बोलतेस तू, तुला अजूनही काही दिसत नाही आहे, मला कळतंय, तू चल माझ्याबरोबर। आता अर्णव हा तिकडनं ईश्वरीला बाजूला घेऊन जातो। त्याबरोबर आता इकडे सगळेच जे बघणारे लोक असतात ते सुद्धा ईश्वरीला अप्रिशिएट करत असतात की खरंच ईश्वरीने किती शिताफीने अगदी किती व्यवस्थित आणि किती उत्तम पद्धतीने करून दाखवलं, ईश्वरी किती हुशार आहे, या सर्वावरती लोक कौतुक करत असतात। इवन जजेस जे असतात त्यांनासुद्धा ईश्वरीचं कौतुक वाटलेलं असतं, अप्रूफ वाटलेलं असतं, बिकॉज ईश्वरीने एवढ्या कमी वेळातसुद्धा उत्तम पद्धतीने वडापाव तयार केला, छान प्रेझेंट केला आणि ती म्हणजे जिंकलीसुद्धा। त्याच्यानंतरनं मग इकडे आता जे घरातले असतात त्यांनासुद्धा बरं वाटत असतं, ते सुद्धा विचार करतात की चला एका अर्थी जे झालं ते चांगलं झालं, सगळ्यांनाच टेन्शन आलं होतं। मग आता लगेचच अंजली ही मामाला विचारते, मामा आता तरी आपण त्यांना भेटू शकतो का। मामा म्हणतो नाही, आता स्पर्धा पूर्ण होईपर्यंत आपण त्यांना कोणालाच भेटू शकत नाही। त्याबरोबर इकडे आता जी लावण्याची आई म्हणजेच सौदामिनी देशमुख असते तिचा मात्र संताप झालेला असतो। ह्या ईश्वरी आणि अर्णवच्या वाटेत एवढे अडथळे आणले, एवढा यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण ह्या दोघांना काहीही फरक कसा पडत नाही। मी एवढं पुढे प्लॅन केलं होतं व्यवस्थित, सर्व यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर वाटेत यांना खूप जोरदार पाऊससुद्धा भेटला, पण तरीही हे दोघं हार न मानता इथपर्यंत पोहोचूच कसे शकतात, एवढं काय आहे यांचं। त्याबरोबर मग आता तिच्याकडे तिचे कंटेस्टंट येतात आणि विचारतात की मॅम आम्ही कसं परफॉर्म केलं। सौदामिनी म्हणते की बेस्ट, वाव, खरंच तुला मानलं नताशा, तू खूप छान आणि बेस्ट परफॉर्म केलंस। पण खरं तर तुला एक गोष्ट सांगायची झाली ना तर ती म्हणजे अशी की ह्या ईश्वरीला काहीही केल्यास आपल्याला त्या स्पर्धेत हरवायचं आहे, त्यासाठी तुला जे जमेल ना तितके एफर्ट्स देत राहा तुझे। त्यावरती मुलगी म्हणते की मॅम तुम्ही काळजी करू नकाच, मी माझ्या बाजूने माझं सगळं बेस्ट दिलेलं तर आहेच, पण आता फक्त बाकी आहे ते म्हणजे याच्यावरचं काम। त्याबरोबर ती लगेच तिच्या त्या मुलाकडे म्हणजेच अभिजितकडे बघते। अभिजितसुद्धा तिला नजरेनेच खुणावतो की मॅम तुम्ही काहीच काळजी करू नका, मी माझ्या बाजूने बेस्टच करेन। त्याबरोबर मग लगेचच सौदामिनी म्हणत असते ह्या स्पर्धेत उतरण्यामागे माझं फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे मला ईश्वरी आणि अर्णवला जिंकू द्यायचं नाही आहे। त्या बाकी माझं ह्या स्पर्धेत येण्यामागे काहीही कारण नाही आहे, ना मला 1 बिलियन रुपीज जिंकायचे आहेत, ना मला ह्या स्पर्धेत मिरवायचं आहे, मला काही करायचं नाही आहे। कुठल्याही परिस्थितीत मला फक्त माझ्या हातातून सात्विक फॅशन्स घालवायचं नाही आहे आणि त्यासाठीच मी प्रयत्न करत आहे, असं सगळं आता लगेचच इकडे सौदामिनी त्यांना सांगत असते। ती त्यांना म्हणते की एक गोष्ट अगदी बारकाईने व्यवस्थित लक्षात ठेवा, सात्विक फॅशन्स एकदा का कायमचं आपल्या ताब्यात आलं की त्यानंतर मग तुम्हाला जे हवं आहे ना ते मी तुम्हाला देईन, पण कुठल्याही परिस्थितीवर तुम्हालाच ही स्पर्धा जिंकायची आहे, तर आणि तरच ते ईश्वरी आणि अर्णव हरतील। त्याबरोबर ती लोक मॅम तुम्ही काळजी करू नका, आम्ही नक्कीच जिंकू असं सांगतात। तर दुसऱ्या बाजूला इकडे आता ईश्वरीला अर्णव हा आराम करण्यासाठी घेऊन आलेला असतो आणि आता तो
जे डॉक्टर असतात त्यांना म्हणत असतो की डॉक्टर काही बेसिक ट्रीटमेंट असेल जी इथल्या इथे पटकन होऊ शकणार असेल तर प्लीज तुम्ही कराल का, मग पुढे जाऊन काय करायचं ते आम्ही बघू. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे ती जी डॉक्टर असते ती म्हणते की मी माझ्या बाजूने प्रयत्न करते आणि मग ती आता ईश्वरीला काही बेसिक ट्रीटमेंट देऊ करते. त्याबरोबर इकडे जो अर्णव असतो तो म्हणत असतो की मिस इंदौर तुला बरं तर वाटतंय ना, तू ठीक आहेस ना, तुला फार त्रास होत नाही आहे ना. त्यावेळी ईश्वरी म्हणत असते की नाही हो सर, तुम्ही उगाच फार जास्त काळजी करताय माझी, मला खरोखर काहीच होत नाही आहे, मला कसलाच त्रास नाही आहे, तुम्ही उगाचच्या उगाच फार जास्त विचार करू नका. त्यावेळी मग आता लगेचच इकडे अर्णव म्हणतो मिस इंदौर कसा विचार करू नको बोलतेस तू, अगं मघाशी तुझा हात त्या गॅसवरच्या तेलात पडला असता आणि त्या तेलात जर पडला असता तर मग किती मोठा प्रॉब्लेम झाला असता, तुला दिसत नाही आहे, तुला कळतं आहे का. इशू म्हणते सर तुम्ही माझी काळजी करू नका, पुढे आता येणारा राऊंड तुम्हाला खेळायचं आहे, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे अर्णव हा म्हणत असतो की हो मिस इंदौर तू काळजी करू नको, माझं लक्ष आहे माझ्या कामाकडे आणि माझी खात्री आहे की जर तू तुझ्या बाजूने एवढे 100% प्रयत्न केले आहेस तर मी सुद्धा माझ्या बाजूने माझे 100% देणारच आहे आणि आपण ही स्पर्धा कुठल्याही परिस्थितीत जिंकणार म्हणजे जिंकणारच. काहीही झालं तरी आपल्याला ह्या स्पर्धेत जिंकावंच लागणार. जर तू इतकं केलं आहेस तर मी सुद्धा करायलाच हवं ना काहीतरी. त्यावेळी ईश्वरी म्हणत असते की सर मी म्हटलं ना तुम्हाला मघाशीच गणूबाप्पा आहे म्हणून आपल्या पाठीशी, गणूबाप्पा सोबत होता म्हणूनच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो आणि आता गणूबाप्पा आहे म्हणूनच आपण नेहमी पुढे जाऊ. त्याबरोबर मग आता लगेचच अर्णव म्हणत असतो की हो नक्की सगळं व्यवस्थित होईल. तर इकडे नम्रताला मात्र पश्चाताप होत असतो. नम्रता विचार करते की काय गरज होती मला हे सगळं करण्याची, उगाच मी इशूच्या डोळ्यामध्ये ते औषध वगैरे घातलं, जरी मी इशूच्या डोळ्यामध्ये ते औषध घातलं तरीसुद्धा काय फरक पडला, शेवटी औषध घातल्याने सुद्धा मग आता ईश्वरी जिंकली आणि काहीच उपयोग झाला नाही माझ्या सर्व करण्याचा. उलट मी माझ्या बहिणीच्या बाबतीत हे जे काही केलं त्यामुळे फक्त आणि फक्त मला आता पश्चाताप होतो. खरं तर मी हे असं काहीतरी चुकीचं करायलाच नको होतं, उगाचच्या उगाच विचित्र वागले आणि हे सगळं काही घडून बसलं. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे नम्रता ही विचारात मग्न होते की यापुढे पुन्हा मी असं कोणाचं काहीच ऐकणार नाही, कोणीही मला उलटंपालटं काहीतरी सांगतं आणि मी तसं करत जाते, त्यांच्या बोलण्यामध्ये वाहवत जाते आणि त्यामुळेच हा प्रॉब्लेम होतो. आईंनी मला सांगितलं आणि मी आईंचं ऐकलं, असं व्हायला नको होतं. मी इशूच्या बाबतीत हे असं वाईट विचित्र चुकीचं का वागले असेल मला कळतच नाही आहे. पण जाऊ दे, आता जे झालं ते शेवटचं, पुन्हा मला असं वागायचं नाही आहे, पुन्हा मला ईश्वरीच्या बाबतीत काही चुकीचं करायचं नाही आहे, मी पुन्हा ईश्वरीला त्रास देणार नाही. तर दुसऱ्या बाजूला आता जो इकडे अर्णव असतो त्याला तर टेन्शन आलेलं असतं इशूला सोडून जाण्यासाठी, कसं मी काम करणार, कसा माझा फोकस होणार ईश्वरीला बरं नसताना, असं सगळं त्याला वाटत असतं. त्यावेळी आकाश त्याला म्हणत असतो की दादा हे बघ तू खूप जास्त आणि खूपच जास्त काळजी करत आहेस, तू का उगाच असं टेन्शन घेतोस दादा, अरे तू काळजी केलीस तर कसं होईल, हे बघ ईश्वरीजवळ नम्रता असणार आहे ना, त्या दोघी बहिणी एका बाजूला बसतील आणि ईश्वरीला काहीसुद्धा त्रास होऊ देणार नाही आहे नम्रता, ती व्यवस्थित काळजी घेईल तिची, मग तरी तू टेन्शन फ्री राहशील ना. त्यावर अर्णव म्हणतो अरे आकाश पण तोपर्यंत त्या ठिकाणी नम्रता येते आणि नम्रता ईश्वरीला म्हणते इशू चल आपण दोघी फ्रेश होऊन घेऊ, जिजू आकाश तुम्हीसुद्धा इथे नका थांबू, तुम्हीसुद्धा दोघंजणं जा फ्रेश वगैरे होऊन घ्या, तुम्ही इथे उगाच का थांबताय. त्याबरोबर ईश्वरी आणि नम्रता ह्या दोघी फ्रेश व्हायला जातात. आकाश अर्णवला समजावतच असतो की दादा काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित, दादा काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत ना. आणि महत्त्वाचं म्हणजे आता आपण दोघं जसे एकत्र उभे होतो तसंच ईश्वरी आणि नम्रता एकत्र असतील, त्यामुळे त्या दोघींना काही त्रास होणार नाही. त्या दोघींमध्ये चर्चा सुरू असेपर्यंतच इकडे नम्रताचा फोन वाजू लागतो. आता नम्रताचा फोन वाजत असतो, नम्रता वॉशरूममध्ये असते, पण आकाशला प्रश्न पडतो की आपण आपल्या बायकोच्या बॅगमध्ये असा हात घालून कसा काय फोन काढायचा ना, म्हणून आकाश आता फोन काढत नाही, तो पुन्हा अर्णव बरोबर बोलू लागतो. आता पुन्हा नम्रताचा फोन वाजतो तरी आकाश उचलत नाही. तिसऱ्यांदा फोन वाजल्यावर अर्णव म्हणतो आकाश मला काय वाटतं फोन काढून तर बघ ना बॅगेतून, कोणाचा आहे काय आहे, मे बी कोणाचा महत्त्वाचा फोन असेल तर. त्यावेळी मग आता लगेचच आकाश जो असतो तो नम्रताचा फोन बॅगेतून काढून बघतो, तर आता फोनवरती तिच्या इकडे तिला वल्लरीचाच फोन आलेला असतो. आकाश म्हणतो मॉम हिला का कॉल करत असेल,
आकाश फोन रिसीव करतो आणि हा हॅलो मॉम बोल ना असं बोलतो. त्यावर ती म्हणते तुझ्याकडे कसा नम्रताचा फोन. त्यावर लगेचच तो म्हणतो की अगं ती फ्रेश व्हायला गेली आहे ना म्हणून माझ्याकडे फोन देऊन गेली आहे, तू बोल ना. त्यावर ती म्हणते काही नाही, तुम्ही आज स्पर्धेला जाणार होता ना, तुमचा राऊंड पूर्ण झाला असेल असं वाटलं म्हणूनच चौकशी करायला कॉल केला. बरं मी फोन ठेवते, मला नम्रता आली की तिला फोन करायला सांग. एवढं बोलून आकाश आता ताबडतोब फोन कट करतो आणि त्याच्यानंतरनं मग आता तो पुन्हा नम्रताचा फोन ठेवायला जात असताना त्याचा चुकून त्या पर्सला जरा जोरात हिसका बसतो आणि त्या पर्समध्ये असलेली आता ती जी औषधाची बाटली असते ती खाली पडते. आता ती बाटली खाली पडल्याबरोबर आकाशला प्रश्न पडतो ही कसली बाटली आहे नम्रताकडे, ती पण एवढी छोटी. आकाश ती बाटली उघडतो आणि त्याचा स्मेल घेण्याचा ट्राय आऊट करतो पण त्याला कसलाही स्मेल येत नसतो. आता त्या बाटलीवरती काही लिहिलेलं सुद्धा नसतं. त्यामुळे आकाशला प्रश्न पडतो की काय झालं असेल, या बाटलीवरती काही लिहिलेलं सुद्धा नाही आहे. त्यावेळी मग आता जो इकडे अर्णव असतो तो लगेचच आकाशला विचारतो आकाश काय रे ही बॉटल कसली आहे. त्यावेळी आकाश आता चिडलेला असतो आणि म्हणत असतो की ते तर आता आपल्याला नम्रताच सांगू शकते दादा. त्यानंतर ईश्वरी आणि नम्रता फ्रेश होऊन वॉशरूममधून आलेले असतात. आता आकाश नम्रताकडे रागाने बघत असतो आणि तो आता जाऊन थेट नम्रताच्या समोर उभा राहतो. आता नम्रताला कळतच नाही की नेमकं आज आकाशला झालंय तरी काय, आकाश असा का बघतोय. त्यावेळी मग नम्रता विचारते काय झालं आकाश, तुम्ही असे का बघताय माझ्याकडे. त्यावेळी मग आकाश हा आता म्हणत असतो की नम्रता मी विचारलेल्या प्रश्नाचं एका शब्दात आणि खरं उत्तर दे. त्याबरोबर नम्रता म्हणते काय झालंय बोला ना. तसा आकाश नम्रताला विचारतो की नम्रता मला एक गोष्ट सांग, ती म्हणजे तुझ्या पर्समध्ये ही बाटली कसली आहे. त्याबरोबर आता ती नम्रता बाटली बघते आणि गप्पच बसते. आता नम्रताच्या तोंडातून शब्द फुटतच नसतात, ती गप्पच बसलेली असते, तिला काही सुचतच नसतं काय बोलू आणि काय नाही. त्यावेळी मग आता लगेचच आकाश म्हणतो की नम्रता हे सगळं तू केलं होतंस, तू ईश्वरीच्या डोळ्यांमध्ये ते औषध टाकलं होतंस. नम्रता हे सगळं करून तुला काय मिळालं, काय गरज होती तुला हा असला सगळा आगाऊपणा करण्याची. नम्रता एक गोष्ट लक्षात ठेव, तू हे जे काही केलंस ना ते अत्यंत चुकीचं आणि वाईट आहे. त्याबरोबर नम्रता गप्पच असते. आकाश म्हणतो याचा अर्थ मी जे बोलतोय ते सगळं बरोबर आहे म्हणूनच तू गप्प आहेस ना. नाही तेव्हा माझी बहीण करत असतेस आणि बहिणीच्या बाबतीत हे सगळं वागताना तुला काहीच वाटलं नाही का. नम्रता तू असा कसा काय विचार करू शकतेस, तुला काहीच वाटलं नाही, तुला मला तर ना आता या विषयावर तुझ्याशी बोलायला सुद्धा लाज वाटते नम्रता. त्याबरोबर मग आता जो अर्णव असतो तो इकडे म्हणत असतो की नम्रता आपण आता बाहेर आहोत म्हणून मी सुद्धा तुला फार काही बोलत नाही आहे, पण लक्षात ठेव तू जे काही वागली आहेस ना ते अत्यंत वाईट आणि अत्यंत चुकीचं आहे. तुला हे सगळं करण्याची काहीसुद्धा गरज नव्हती. नम्रता तू हे असं वागलीस, तुला या सगळ्या वागण्यानंतर काहीच वाटत नाही आहे. अगं मी सिंदूर केवढं प्रेम करते तुझ्यावर, तू सुद्धा तिच्यावर तेवढंच प्रेम करतेस, मला माहिती आहे. आपण सगळे आपल्या घरासाठीच लढायला आलो ना, इथे आपली कंपनी वाचवण्यासाठी आलो आहे, मग तरीही तू हे सगळं का केलंस. खरंच तुझ्याकडनं आम्हाला कोणालाच ही अपेक्षा नव्हती. इथे आम्ही तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला होता आणि तू मात्र आमचा फार विश्वासघात करून टाकलास. नम्रता तू जे काही वागली आहेस ना ते अत्यंत वाईट आणि अत्यंत चुकीचं वागली आहेस. तुझ्याकडनं आम्हाला कोणालाच ही अपेक्षा नव्हती. त्यावेळी मग आता लगेचच इकडे नम्रता हिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. अर्णव म्हणत असतो हे बघ प्लीज आता उगाच इथे रडणं वगैरे नको. उगाच लोकांना आपल्या घरामध्येच एकी नाही आहे हे दिसलं तर पुन्हा वाद होतील, विषयाला विषय वाढतील. त्यापेक्षा आपण शांत राहणंच प्रेफरेबल असेल. गप्प बसूया थोडा वेळ, उगाच वाद नको. आकाश म्हणत असतो नम्रता मला तर ना तुझ्याबरोबर बोलण्याची सुद्धा इच्छा नाही आहे खरं तर, पण ठीक आहे आता जर दादा म्हणतोय ना तर त्याच्यामुळे मी गप्प बसतोय आणि तुझ्याबरोबर खेळणं वगैरे तर खूप दूरची गोष्ट, पण सगळं मला मजबुरीने करावं लागतंय. एक गोष्ट कायम लक्षात ठेव नम्रता, तू आज जे काही वागली आहेस ना ते अत्यंत वाईट आणि अत्यंत चुकीचं आहे. तुला हे सगळं करण्याची ना काहीही गरज नव्हती, कळलं ना तुला. मला ना कधी पश्चाताप होतो की मी का लग्न केलं तुझ्याबरोबर. नम्रता खरंच लग्नाआधी तू खूप वेगळी होतीस आणि लग्नानंतर तू खूपच जास्त बदलून गेलेली आहेस. मला तुझ्याकडनं खरोखर या सर्व गोष्टींची बिलकुलच अपेक्षा नव्हती खरंच. त्यावेळी मग मात्र आता नम्रता ही गप्पच बसते आणि आकाश तिकडनं रागात निघून जातो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. तुम्हाला तू ही रे माझा मितवा ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.